मित्रांनो, बिझनेस करत असाल तर मराठी माणसाकडनं जागा किंवा गाळा अजिबात भाड्याने घेऊ नका। 2 वर्षात तो तिथे येणार, तुमचं सामान बाहेर काढणार आणि तोच धंदा तिथे चालू करणार। आपला मराठी माणूस आपल्या माणसाला कधीच पुढे जाऊ देणार नाही। लक्षात घ्या, जर एक परप्रांतीय पाणीपुरी विकत असेल तर त्याच्या आजूबाजूला किंवा 1 किलोमीटर दूरवर सुद्धा तुम्हाला पाणीपुरी विकणारा दिसणार नाही। ज्यावेळेस मारवाडी जैन माणूस धंद्यामध्ये उतरतो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूची सगळी कम्युनिटी त्याला मदत करते। त्याच्या आजूबाजूचे जेवढे पण मारवाडी समाजाचे लोक असतील ना, त्याला लोन घेऊन देण्यास मदत करतील, त्याला जागा बघून देण्यास मदत करतील, त्याला एजन्सी घेऊन देण्यास मदत करतील। त्याचा धंदा सेटअप झाला पाहिजे म्हणून बाकीचे मारवाडी लोक जाऊन त्याच्याकडनं माल घेतील। आपले मराठी माणसं येड्याकडनं घेतील, बाहेरच्याकडनं घेतील, पण आपल्याकडनं काही घेणार नाही। कारण भाई ते काय विचार करतील, हा 4 पैसे मिळाला की मोठा होईल, याला गुरमी येईल। अरे भाई, काय गरज आहे, जा ना, घ्या ना त्याच्याकडनं सामान, काय फरक पडणार आहे तुम्हाला। ते बोलतात ना, मराठी माणूस खेकड्यासारखा असतो, एकमेकांचे पाय खेचत असतो। परिस्थिती महाराष्ट्राची मी बघितले भाई, आपले माणसं आपल्याला पुढे कधीच जाऊ देणार नाही, हे तर नक्कीच।